ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालंय. सोमवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येत आशाताईंच्या निधनाची बातमी दिली. शनिवारी प्रकृती अस्वस्थामुळे आशा भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांची नात जनाई हिनं सोशल मीडियावर पोस्ट करून आशा भोसले यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. तिने म्हटलं होतं की माझ्या आजीला अत्यंत थकवा आल्याने आणि चेस्ट इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आमच्या प्रायव्हसीची आपण कदर करावी. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल. आशा भोसले यांनी अनेक दशकं हिंदी आणि मराठी संगीत क्षेत्रावर राज्य केलंय. 1950च्या दशकात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांना वर्सटाईल सिंगर म्हणून ओळखलं जायचं. आशाताईंनी मराठी, हिंदीसह बंगाली, पंजाबी, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये पार्श्वगायन केलंय. शास्त्रीय गाण्यांबरोबरच पॉप, गझल अशा वेगवेगळ्या धाटणीची गाणी देखील त्यांनी गायली आहेत. त्यांना पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना 7 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला होता. त्यांच्या नावाने 2002 पासून इतर गायकांना पुरस्कार देखील दिला जात होता. संगीतकार R.D. बर्मन, O.P. नय्यर यांच्यासोबत त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत. अनेक सुपरहिट गाणी त्यांनी सिनेसृष्टीला दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी आशाताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.